हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे शनिवार आणि आज आम्ही निघालो आहे शनी मंदिरात. म्हणून मी इथं घेतलं आहे तेल आणि इथे आम्ही तयार केली दोघांनी जाण्यासाठी निघालो. पावसाचे दरवाजे ते एकदमच पॅक बसतात, उघडताना खूप त्रास होतो. त्यानंतर लक्षला घ्यायचं होतं म्हणून आम्ही थोडंसं लक्षची वेट केली, पण लक्ष बोलला की मला नाही यायचं, मला मित्रांसोबत खेळायचं आहे. आणि त्याची हीच वेळ असते मित्रांसोबत खेळायची संध्याकाळची, आणि म्हणून त्याला आग्रह न करता आम्हीच दोघं निघालो. तिथून जवळच असलेलं शनी मंदिर तिथे आम्ही चाललो होतो. दर शनिवारी आम्ही शनी मंदिरात जात असतो, कारण शनी देवाची कृपा आपल्यावर असावी आणि म्हणून शनिदेवाचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि म्हणून निघालो आम्ही दोघं स्कूटीवर. छानपैकी पाऊस उघडला होता आणि आता थोडंसं उजाडतच आम्ही निघालो, कारण नंतर परत पाऊस येईल वगैरे त्याच्यामुळं. आणि इथे पोचला आम्ही शनी मंदिरात. तर असं हे छान असं मंदिर आहे शनी महाराजांचं. आज थोडं लवकर आलो त्याच्यामुळे इथे गर्दी कमी होती, कारण 7 नंतर गेल्यानंतर गर्दी वाढते आणि नंबर लागतात कधी कधी, म्हणून आज आम्ही लवकरच निघालो. मंदिरात गेल्यानंतर छानपैकी इथं असं शनी महाराजांचं गाणं चालू होतं, त्याच्यामुळे एकदम पॉझिटिव्ह व्हाईब्स येत होते आणि छान असं प्रसन्न वाटत होतं. मंदिरात गेल्यानंतर महिलांना मंदिरात एंट्री नसते म्हणून मी इथे बाहेरच उभी होती आणि मिस्टरच आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेले ते, आणि मी बाहेरूनच दर्शन घेतलं. तर असं हे मंदिर खूप छान आहे इथे, आणि जागा पण भरपूर आहे. इकडे ट्रेकिंग वगैरेची जागा आहे, गार्डन आहे, आणि असा व्ह्यू दिसतो या मंदिरातला. आज गर्दी नसल्यामुळे मिस्टरांचं दर्शन पण छान शांततेत झालं. प्रदक्षिणा पण घालता आली, कारण एरवी कधी कधी नंबर असतात, त्याच्यामुळं मग पटकन धावतीवर दर्शन घेऊन निघावं लागतं. आणि त्यांचं दर्शन झालं. इथं आम्ही निघालो आहे आता घरी जाण्यासाठी, कारण पाऊस येईल म्हणून आम्ही पटकन निघालो इथून. आणि लक्ष पण घरीच होता. संध्याकाळीचे 7 वाजले होते आणि इथे थोडासा अंधार पडला, त्याच्यामुळे लाईट लागलेली होत्या आणि असा रात्रीचा संध्याकाळचा व्ह्यू दिसतो. सगळीकडे लाईट लागली आणि आता पोचलो घरी पोचल्यानंतर घरचा पण दिवा लावला, मी घरची पूजा केली. मला बरेच जणांचे कमेंट्स आले होते की देवघरात हनुमानजीची मूर्ती ठेवू नये, पण मला तर म्हणजे जेव्हापासून मूर्ती ठेवली तेव्हापासून माझ्या चांगल्याच गोष्टी घडत गेल्या, आणि आपली श्रद्धा असायला पाहिजे. इथे माझी पूजा झाली आणि आता मी करणार आहे स्वयंपाक.